नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण साऊथ इंडियन स्पेशल कांदा टोमॅटोची मस्त अशी चटणीची रेसिपी पाहणार आहोत। ही चटणी तुम्ही कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत खाऊ शकता। बनवायला खूप सोपी आहे, अगदी 5 मिनिटात तयार होते। चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे रेसिपीला एक लाईक नक्की करा। सर्वात आधी इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे। कढाई छान अशी गरम झालेली आहे। त्यामध्ये आपल्याला 2 पळी एवढं तेल टाकायचं आहे। तेल गरम झालं की लगेचच आपण यामध्ये 1 चमचाभर उडदाची डाळ टाकणार आहोत। तर साऊथ इंडियन कुठलाही पदार्थ असला की त्यामध्ये उडदाची डाळ ही येतेच। तर यामध्ये आपल्याला 1 चमचाभर उडदाची डाळ टाकून घ्यायची आहे। उडदाची डाळ छान अशी सोनेरी रंगावर येईपर्यंत तेलामध्ये आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे। 1 ते 2 सेकंदासाठी आपण ही तेलामध्ये छान अशी परतवून घेऊया। तर इथे आपल्या डाळीचा रंग हलकासा चेंज झालेला आहे। लगेच आता यामध्ये आपल्याला सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहे। साधारणतः 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या या ठिकाणी मी टाकलेल्या आहे। मिरच्या सुद्धा काही सेकंदासाठी तेलामध्ये छान अशा परतवून घेऊया आणि लगेचच यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। तर इथे मी 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे। उभ्या आकारामध्ये मी कट करून घेतलेले आहे। आता तेही छान असे मऊ होईपर्यंत आपल्याला हे तेलावरती परतवून घ्यायचा आहे। फक्त कांद्याचा जो कच्चेपणाचा वास आहे तो आपल्याला पूर्णपणे जाईपर्यंत हे तेलावरती परतवायचे आहे। कांदा थोडासा मऊ झाला की लगेचच आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत। तर इथे मी 4 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे। 4 कांदे आणि 4 टोमॅटो असं हे प्रमाण आहे। आता टोमॅटो आपल्याला छान शिजेपर्यंत आपल्याला हे तेलावरती परतवून घ्यायचं। गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे। मोठ्या गॅसवरतीच आपण हे छान असे शिजवून घेणार आहोत। तर आपले टोमॅटो सुद्धा छान असे सॉफ्ट झालेले आहे। तुम्ही इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो दोन्हीही नरम झालेले आहे। यातच आता आपल्याला 2 चमचेभर एवढे शेंगदाणे घालायचे आहे आणि 2 चमचेभर भाजक्या डाळ टाकायच्या आहे। तर भाजक्या डाळ नसेल तर तुम्ही इथे चण्याची डाळ वापरली तरीही चालेल। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया। 1 चमचा आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे। लाल मिरचीचं जे प्रमाण आहे हे थोडंफार कमी किंवा जास्त ठेवू शकता, कारण सुरुवातीला आपण सुक्या लाल मिरच्या यामध्ये घातलेल्या आहे। त्यामुळे इथे लाल मिरची पावडरचं जे प्रमाण आहे हे आपल्याला थोडंसं कमीच ठेवायचं आहे। आता हे सर्व जिन्नस छान असे आपण मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण थोडंसं थंड करून त्यानंतर आपण हे लगेच मिक्सरला वाटून घेणार आहोत। तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। हलकंसं थंड झालं की लगेचच आपण हे मिक्सरला दळून घेऊया। तर इथे आपल्याला एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये मी 1 वाटीभर एवढं ओलं खोबरं घेतलेलं आहे। त्यातच आपल्याला 1 अख्खं चिंचाचं बुटूक टाकायचं आहे, म्हणजे छान असं आंबट गोड चवीची आपली चटणी तयार होणार आहे। चिंचाचं बुटूक नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरला तरीही चालेल। त्यानंतर आपले जे मिश्रण आहे कांदा आणि टोमॅटोचं ते आपण आता यामध्ये घालून घेऊया। हलकंसं कोमट झालं की लगेचच आपण हे मिक्सरला दळून घेणार आहोत। आता सर्व मिश्रण आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपली छान अशी पातळसर पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। जसं जसं पाण्याची आवश्यकता लागेल तसं तसं पाणी टाकून याची पातळसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर या पद्धतीमध्ये मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। वाटून घेतलेली चटणी आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे। आता ही चटणी जराशी घट्टसर वाटत आहे, त्यामुळे यामध्ये मी पाव वाटीभर पाणी अजून यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला कितपत घट्टसर किंवा पातळसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता। आता ही चटणी आपली इथे तयार झालेली आहे। यावरून आता आपल्याला तेलाची फोडणी घालायची आहे। तर 2 मोठे चमचेभर मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात 1 चमचा मोहरी, सुक्या मिरच्या आणि कढीपत्त्याचे पानं टाकून ही कडकडीत तेलाची फोडणी आपल्याला ह्या चटणीवरून घालायची आहे। तर आपली चटणी जी आहे ही इथं तयार झालेली आहे। तर ही चटणी तुम्ही कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत खाऊ शकता। अगदी झटपट तयार होणारी ही चटणी आहे आणि ही चटणी तुम्ही 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। इथे आपली साऊथ इंडियन स्टाईल चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी चटणीची रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।